की रांगोळी वाया घातल्यावर सासूबाई रागवतील, तसंच जेवण वाया घातल्यावर मम्मी पण राखली. तर मित्रांनो, चला आपण आज काल रात्रीच्या उरलेल्या पोळीचं काहीतरी रेसिपी बनवू आणि त्या रेसिपीचं नाव तुम्हीच सांगा, तुम्हीच ठरवा की तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात. लेट्स गो. मित्रांनो, पहिले गॅस पेटवायचा, पेटवून जा. नंतर कढई ठेवायची. कढई ठेवून झाल्यावर त्याच्यावर तेल टाकायचं. तू दिसत नाही. तू दिसत नाही. जाऊ दे. अरे दिसू दे ना तू पण. बस 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 बस. आज आपल्याला मम्मी पण मदत करते, सो मम्मीचा पण आवाज येईल. मध्ये 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 त्रास देते मला. चालू आहे त्रास तिचा. तर आता हे तेल थोडंसं असं गरम होऊ द्यायचं, गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तेल तापलेलं आहे. आता आपण या कालच्या पोळ्या या आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे टाकू एक एक हळूच. 1 2 3. प्लेट ठेवलेली नाही का? दे काय. ओके हे बघ, हे आहे हळदीचं पण. ऍडजस्ट करते. चल, व्हिडिओ चालू आहे ना. सॉरी. ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतो गाईज की मम्मी पण आज व्हिडिओ मध्ये आहे आणि आपण आज प्युअर व्हिडिओ टाकणार आहोत. बाय द वे, आपण ऑडिओ कमी टाकणार आहोत, साऊंड बॅकग्राऊंडचा. ओके, हे झालं. ही तळलेली पोळी किंवा काय 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 सिमिलर आपल्याला असंच करायचं आहे. या बाकीच्या पण पोळ्या तशाच बनवून घेऊ. 1 2 3. फ्लिप लवकर करायच्या पोळ्या काय जळू पण शकतात. थोडासा असा ब्राऊन कलर आला की ओके. माझी पहिली पोळी थोडीशी जळाली, पण हा असा कलर यायला पाहिजे आणि तो आता आलेला आहे. ओके, तर हे शेवटचं. वन टू थ्री. जास्त ब्लॅक झाला ना काही प्रॉब्लेम नाही, अजून क्रंची होता. असं जळालेलं लागत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मग ज्याला त्याला त्याची चॉईस. फक्त अमोललाच आवडते ती जळालेली. येस, म्हणून तो करतो तशी. येस, खूप क्रंची लागते ती, मस्त आहे. बस अजून एक आहे. थोडीसा ब्राऊन कलर अजून. ब्राऊन कलर. बस एवढंच. गॅस बंद. ओके, आता आपण प्लेटिंग करू. तुम्हाला दाखवतो की आपण कसं प्लेटिंग करणार आहे.
मित्रांनो रेडी आहे पापडपोळी. याला मी पापडपोळी असं नाव दिलेलं आहे, तुम्ही काय म्हणतात ते बघा. याच्यावर थोडंसं आपण असं कोथिंबीर टाकू. याला तुम्ही शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता. आणि हे इडली पोळी नावाचं एक आहे चटणी, तीही टाकू शकता तुम्ही. एकदम छान प्रॉपर. जेवायची ओके बाय.